ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायली मधुभाऊंना भेटून निघालेली असते आणि अर्जुन तिच्या मागे मागे येतो. सायली का चिडले अर्जुनला माहित नसतं आणि सायली रिक्षाने निघून जाते. अर्जुनला वाटतं की सायली घरी आली असेल म्हणून अर्जुन कारने सायलीच्या पाठोपाठ घरी येतो. पण सायली कुठेच नसल्यामुळे अर्जुन हादरतो आणि आता तो धावत पळत खाली येतो. खाली कल्पना बसलेली असतो. कल्पनाकडे धावत पळत जातो आणि काय झालं मम्मा, सायली कुठे दिसत नाहीये, सायली कुठे गेली असं म्हणत अर्जुन आता कल्पनाला विचारल्यावरती कल्पना चिडते. अर्जुन काय चाललंय तुझं? म्हणजे या सगळ्यामध्ये सायली कुठे गेली हे सगळं तुला माहिती असलं पाहिजे ना. तू तिच्याबद्दल काहीही अपडेट ठेवत नाहीस. ती तुला डबा घेऊन गेली होती. मग जर का ती डबा घेऊन गेली होती तर या सगळ्यामध्ये ती आहे कुठे? तू असं का तिच्यासोबत वागतोयस असं म्हणत आता इकडे चिडलेली कल्पना त्याला आता जाब विचारते. त्याला जाब विचारल्यावरती इकडे आता कल्पनाला समजतच नाही की या सगळ्यामध्ये अर्जुनला काय बोलावं. त्यावरती आता इकडे कल्पना सायलीला कॉल करते. सायली कुसुमकडे आलेली असते. इकडे तोपर्यंत प्रतिमाला मारण्याचा फुल टू प्लॅन केलेल्या प्रियाला आता मात्र तोंडावरती पडायची वेळ येते. ज्या वेळेला तिला कळतं की रविराज घरात आहेत. रविराज घरात आहेत समजल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, हे बघ तन्वी, आपण दोघी कुठेही जाऊया नको. या सगळ्यामध्ये रविराज घरातच आहेत आणि त्यामुळे रविराज घरात असल्यामुळे आपण या घरातच जाऊया, म्हणजे आपण त्यांच्या सोबतच जाऊया असं म्हणत ती आता प्रियाला एकटं येण्यासाठी नकार देते. आणि इथेच प्रिया गडबडते. प्रिया विचार करते की काय बाई आहे ही, हिचे नको त्या वेळेला डोकं कसं काय चालतं, मला तर काही कळतच नाहीये. त्यावरती आता प्रतिमा तिला सांगायला लागते, मी रविराजांना बोलवते. तरी प्रियाचा हट्ट असतो की नाही आई आपणच जाऊया, नाही आई आपणच जाऊया. त्यावरती प्रतिमा थोडीशी आता काही तिला बोलत नाही, पण प्रतिमाच्या मनामध्ये आता एक प्रकारे डाऊट येत. तोपर्यंत इकडे नागराजनी आपल्या माणसांना ऑलरेडी सांगितलेलं असतं. नागराजनी सांगितल्यामुळे आता मात्र ती माणसं तिकडे येऊन ऑलरेडी पोहोचलेली असतात. ती माणसं पोहोचल्यामुळे आता नागराजला इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. कारण ती माणसं फोनवरती फोन, फोनवरती फोन हे सगळं करत असतात आणि त्यामुळे नागराजला आता या सगळ्यामध्ये त्यांना काय उत्तर द्यावं कळत नसतं. कारण अजूनही प्रतिमाला घेऊन तन्वी काही पोहोचलेली नाहीये. त्यामुळे नागराज विचार करतो, ही मूर्ख मुलगी राहिली तरी कुठे. आणि त्याच वेळेला इकडे रविराज घरी येतात. रविराज ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला इकडे आता रात्रीच्या वेळेला प्रिया प्रतिमाला सांगत असते, आई आत्ता आपण जाऊया का जरा पाय मोकळे करायला. यावरती प्रतिमा सांगते, अगं आपण देवळात जाणार होतो ना, मग देवळात का नाही गेलो. यावरती प्रिया सांगते, नको अगं देवळात नको जाऊया, आपण एक काम करूया, पाय मोकळं करायला जाऊया. यावरती प्रतिमा म्हणते, ठीक आहे, पण आत्ता पण आपण दोघी नको जाऊया, रविराजांना घेऊया. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज येतात आणि प्रतिमा तुला बाहेर जायचंय का, चल आपण पाय मोकळे करायला जाऊया. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, बाबा नको, आता मला खूप झोप येते आहे. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे तू येऊ नकोस, मी प्रतिमाला असंच पाय मोकळे करायला घेऊन जातो. यावरती प्रतिमा सांगते, खरं सांगायचं तर मला देवळात जायचं होतं. रविराज म्हणतात, ठीक आहे, अगं अजूनही देऊळ उघडं असेल ना, आपण त्या साईडला चालत चालत जाऊया, तुझं मन जरासं फ्रेश झालं की आपण येऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा जायला तयार होते. प्रिया गडबडते कारण नागराजची माणसं ऑलरेडी तिकडे पोहोचलेली असतात. नागराजची माणसं प्रतिमाची वाट पाहत असतात. प्रतिमावरती दबा धरून बसलेली असतात. कधी प्रतिमा येणार आणि कधी तिला आपण संपवणार. कारण प्रियाने सांगितलेलं असतं की मी सुनसान वेळी तिला घेऊन येईन आणि मी सोबत असेन, किंवा ती एकटी असेल तुम्ही वार करायचा. प्रिया गडबडते. त्यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा तू तयार हो, मी बाहेर तुझी वाट पाहत आहे. प्रतिमा म्हणते, ठीक आहे. आणि रविराज बाहेर निघून गेल्यावर इकडे आता प्रिया सांगायला लागते, आई अगं ऐक ना, आत्ता नको जाऊ, आत्ता रात्रीची वेळ आहे. यावरती प्रतिमा म्हणते, अगं मी जरा पाय मोकळे करून येते, मला थोडंसं बरं वाटेल. यावरती प्रिया म्हणते, आई मग मी पण येते. प्रतिमा म्हणते, नको, तू आत्ता म्हटलीस ना की दोमलेस म्हणून तर तू नको येऊ, तू झोप बरं, मी रविराजांच्या सोबत जाऊन येते. प्रियाला काय करावं कळत नसतं. सोबत गेले तरी त्या माणसांनी हल्ला केला आणि त्यात मी अडकले तर, माझं नाव आलं तर, आणि नाही गेले आणि त्या माणसांनी हल्ला केला आणि मी अडकले तर. असं म्हणत प्रिया सांगते, नको ना आई, तू जाऊ नकोस, मला इकडे थांब ना, मला खूप भीती वाटते. यावरती प्रतिमा सांगते, तू झोप, मी थोड्याच वेळात येते. आणि आता प्रियाला झोपी घालून
म्हणजे प्रियाला झोपले असं तिला वाटतं आणि प्रतिमा बाहेर जाते. प्रिया चांगलीच घाबरते. काय करू, कसं थांबवू, कसं हे करू, तिला काही कळत नसतं. तिची पूर्णपणे आता धांदल उडालेली असते. नागराजला फोन करून थांबावं का हे सगळं, हे पण तिला काही कळत नसतं. तोपर्यंत रात्रीच्याच वेळेला जेवून वगैरे झाल्यानंतर पाय मोकळे करायला देवळाच्या दिशेने रविराज आणि प्रतिमा निघतात. तोपर्यंत नागराजने महिपतला ऑलरेडी फोन केलेला असतो. त्यामुळे महिपत आता त्याला म्हणतो, तू काळजीच करू नकोस, त्या प्रतिमाला आता जिवंत ठेवायचंच नाही. सगळ्या कारणाचं मूळ तीच आहे. ती जर का आता स्मृती परत आली ना, तर या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठं कठीण जाईल. त्यामुळे तिची स्मृती परत येणं ही आपल्यासाठी खूप डेंजर बाब आहे आणि ही डेंजर बाब आता आपल्याला संपवायलाच पाहिजे. किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तिला आपल्याला संपवायला पाहिजे. असं म्हणत इकडे आता महिपत स्वतः प्रतिमाला संपवण्यासाठी निघतो आणि इथेच मोठा गेम होणार असतो. कारण महिपतला पाहिल्यावरती प्रतिमाला खूप मोठ्या स्मृती तिच्या परत येणार असतात आणि महिपतनेच आपल्याला जाळून मारलं हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार असतं. आता या सगळ्यामध्ये महिपतला वाटतं की कोण येणार आहे सोबत आणि त्यामुळे महिपत निघतो आणि महिपत आपला फोन घरी ठेवून जातो. महिपतने फोन घरी ठेवल्यामुळे आता मात्र खूप मोठा गोंधळ झालेला असतो. त्याच वेळेला महिपत आपल्या माणसांना घेऊन इकडे तोपर्यंत सायली आता कुसुमकडे आलेली असते आणि कुसुमला तिने सगळा प्रकार सांगितलेला असतो. तिने कुसुमला सांगितलेलं असतं की कुसुमताई, मी ज्या वेळेला अर्जुन सरांच्या घरी गेले होते ना, म्हणजे ऑफिसमध्ये मी गेले होते, त्यावेळेला अर्जुन सर किती चुकीचं वागले तुला माहिती आहे का? कुसुम म्हणते काय झालं? त्यावरती सायली म्हणते, मी खरं सांगू का, तर मला खरंच कळत नाही की अर्जुन सर माझ्यासोबत असं का वागले. यावरती कुसुम म्हणते काय झालं? मग आता सायली कुसुमला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि अर्जुन सर म्हणत होते की या सगळ्यामध्ये ते लेट करणार आहेत मधुभाऊंना सोडवण्यासाठी. मला सांग कुसुमताई, हा असं कोण करतं? मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुन सर लेट का करतील? मला या सगळ्यामध्ये खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये अर्जुन सर असं का वागतायत, माझ्यासोबत ते असं चुकीचं का वागतायत. यावरती कुसुम म्हणते, हे बघ सायली, या सगळ्यामध्ये आपण त्यांना जाब विचारूया. मला अजूनही खरंच विश्वास बसत नाहीये की खरंच असं काहीतरी होतंय. सायली म्हणते, मला सुद्धा दुसरं कोणी सांगितलं असतं तर कदाचित माझा आता विश्वासच बसला नसता, पण मी माझ्या कानांनी ऐकलंय. यावरती अर्जुन तोपर्यंत कुसुमताईकडे येतो आणि सायली काय करताय तुम्ही, असं म्हणत तो आता सायलीला भेटायला येतो. सायली म्हणते, सर बास झालं, अहो अजून किती किती नाटकं कराल, मला तर या नाटकांचा खूप 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 कंटाळा आलेला आहे. अर्जुन म्हणतो काय झालं? यावरती सायली आता सांगायला लागते, काय झालं? मधुभाऊंना सोडवण्याची फक्त आता तुम्ही ऍक्टिंग करताय. मधुभाऊंना सोडवण्याची ऍक्टिंग करता करता मी पण तुमच्या या सगळ्या बोलण्याला भुलत चालले होते. पण आत्ता मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही मधुभाऊंना सोडवण्याची फक्त आणि फक्त ऍक्टिंग करताय, पण मधुभाऊंना सोडवण्याचा तुमचा कोणताही विचार नाहीये. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही? यावरती सायली सांगायला लागते, हो मी सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलेलं आहे की तुम्ही आता सांगत होतात इकडे आता चैतन्य सरांना की मधुभाऊंना सोडवणार नाही, मी त्यांचे पुरावे जमा करणार नाही आणि मी डिले करेन. अर्जुन म्हणतो, मी कधी असं म्हटलो? यावरती सायली म्हणायला लागते, तुम्ही आता खोटं बोलूच नका, मला सगळं समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता अर्जुनला काहीच कळत नाही आणि तो म्हणतो, अहो असं काय करताय? सायली सांगते, सर बस झालं. कुसुम म्हणते, खरंच तुमच्यावरती आम्ही खूप विश्वास ठेवला होता. सायली म्हणते, मी कोणतीही गोष्ट सहन करू शकते, पण मधुभाऊंच्या बाबतीत आता मी ही गोष्ट कधीही सहन करणार नाही की तुम्ही मधुभाऊंसोबत असं वागलात आणि मधुभाऊंना सोडवण्यासाठी किंवा न सोडवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं. असं म्हणत सायली आता चिडते. अर्जुन तिला एक्सप्लेनेशन देतो आणि तितक्यात चैतन्य येतो. चैतन्य आल्यावरती आता इकडे चैतन्य खूप मोठा खुलासा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी चुकताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही? अर्जुन बद्दल खूप मोठा गैरसमज निर्माण करून घेतलाय तुम्ही. यावरती सायली म्हणते, तुम्ही सुद्धा यांच्यातच सामील होणार, मला माहिती आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो, जाऊ दे चैतन्य, त्यांना माझ्याबद्दल जे काही विचार करायचे ते करू दे. यावरती चैतन्य म्हणतो, मी हे त्याला सांगत होतो की अर्जुन तू असं कर, अर्जुन तू असं कर. अर्जुन आपल्या मतावरती ठाम होता आणि मी हे असं कधीच करणार नाही असं तो मला म्हटला. त्याने मला सांगितलेलं आहे
की किती काही झालं तरी सायलीला मी ह्या धोका देऊ शकत नाही, मी सायलीला हे खोटं नाही बोलू शकत आणि त्याने पुरावे सबमिट पण केलेले आहेत, मधुभाऊंच्या बेलची अप्लाय पण केले, 2 दिवसात मधुभाऊ येतील. आता मात्र सायली गडबड, खरंच अर्जुन सर तुम्ही हे असं केलेत? मग मी जे ऐकलं ते काय होतं? यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, तुम्ही सगळी माहिती अर्धवट घेतलीत. आता सायलीला असं बघून अर्जुन खूप वाईट वाटतं आणि अर्जुन तसाच वरती जातो. मग सायली विचार करते, खरंच मी अर्जुन सरांना दुखवलंय का? आणि ती धावत पळत अर्जुनला मनवण्यासाठी वरती जाते. इकडे सायली अर्जुनला मनवण्यासाठी येते. त्याच वेळेला इकडे रविराज प्रतिमाला घेऊन आता ज्या वेळेला गार्डनमध्ये गेलेले असतात, त्याच वेळेला गुंडांच्या तावडीतून रविराजांनी प्रतिमाला वाचवलेलं असतं. त्याच वेळेला गुंडांचं बोलणं रविराजांच्या कानावरती पडतं की हे सगळं नागराज आणि प्रिया यांनी प्रतिमाला मारण्यासाठी किंवा किडनॅप करण्यासाठी हा प्लॅन केला होता. रविराजांना क्षणामध्ये समजतं की या सगळ्यामध्ये तन्वीने आणि नागराजने हे सगळं केलं. म्हणूनच तन्वी सांगत होती की आई बाहेर जाऊया आणि आपणच जाऊया आणि असं करूया असं म्हणत होती. आता मात्र रविराजांना जरा धक्काच बसतो. म्हणजे आता या सगळ्यामध्ये तन्वी आपली अशी कशी वागू शकते हे त्यांना काही कळतच नाही. म्हणजे आता रविराज घरी येतात आणि काय झालंय तन्वी, तू इतकी का बरं घाबरलेली आहेस? यावरती प्रिया म्हणते, काय झालं, तुम्ही सुखरूप आलात ना? यावरती रविराज म्हणतात, का सुखरूप यायला नको होतं का? म्हणजे आपल्याच आईला मारण्यासाठी कोण ग सुपारी देतं? तन्वी काय आहे हे सगळं? असं म्हणत रविराज खूपच चिडलेले असतात आणि या सगळ्यामध्ये रविराजांच्या समोर आता खूप मोठं सत्य आलेलं असतं आणि ते म्हणजे नालायक प्रियाचं सत्य. आता प्रियाचं सत्य समोर आल्यावरती इकडे आता रविराज या सगळ्यामध्ये काय ॲक्शन घेणार आणि या सगळ्यामधून प्रियाला काय शिक्षा देणार पाहणं फारच रंजक